नमस्कार मैत्रिणींनो, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी. एकदम छान लगे जशी गाड्यावर भेटती सेम तशीच एकदम मोजक्या साहित्यामध्ये आपण आज बनवणार आहोत. त्याला काही जास्त साहित्य लागत नाही, काही नाही. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. एकदम छान होती ही भुर्जी. तुम्ही पाव, नान कशासोबत पण खाऊ शकता. चला तर मग आपण साहित्य पाहूया. त्यासाठी काय काय लागणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे, हे बघा, मी 1 पाव पनीर घेतलेला आहे, 1 टोमॅटो घेतला, 2 कांदे घेतले, थोडीशी कोथिंबीर आणि 1 लसणचा घाटा घेतला सोलून. हे बघा आपलं साहित्य लागणार आहे त्यासाठी. आता आपण कांदा कट करून घेऊया. एकदम बारीक कांदा कट करायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे जर तुम्ही कांदा कट केला तर एकदम बारीक होतो कांदा. हे बघा, 2 कांदे मी असे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला टोमॅटो कट करायचा आहे. सेम असंच टोमॅटो आपल्याला कट करायचा आहे. बारीक जर तुम्हाला कट करायचं असलं तर हे अशा प्रकारे कट करायचा कांदा टोमॅटो. हे बघा, मी छान असं लगे कट करून घेत आहे. हे बघा, मी टोमॅटो पण कट करून घेतला. आता आपल्याला छान कोथिंबीर कट करून घ्यायची आहे. एकदम मस्त होती ही भुर्जी. तुम्ही पाव सोबत खाऊ शकता, नान सोबत खाऊ शकता, रोटी सोबत पण खाऊ शकता. हे बघा, आता आपण साहित्य तयार करून घेतले आहे. आता आपण पनीर किसून घेऊया. पनीर तुम्ही हाताने सुद्धा बारीक करून घेऊ शकता आणि असा जर तुम्ही खिसणीनं जर बारीक केला तर अजून छान होतो. म्हणजे हातानं काही काही गाठी राहतात त्याच्यामध्ये, म्हणजे काही काही ठोकर राहतो, काही काही बारीक होतो. तर खिसणीने जर तुम्ही खिसला तर एकसारखा बारीक होतो. हे बघा, थोडी जाडसर मी खिसणी घेतलेली आहे, त्याची प्लेट घेतलेली आहे आणि त्यानं मी पूर्ण पनीर खिसून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे मी घेतला पनीर खिसून. आणि थोडासा मागून राहिला होता, ते खिसल्या जाईन गेला म्हणून आपण ते मागून टाकून देऊया तसाच ते बारीक करून. आता मी लसण कुटून घेत आहे. खलबत्त्यामध्ये थोडीशी जिरे टाकलेले आहेत, त्यामध्ये 1 लसणचा घाटा टाकलेला आहे. आता आपल्याला हे जिरे आणि लसण कुटून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकण्यासाठी. हे बघा, कुटून घेतलं मी. साहित्य आपलं तयार झालं. आता आपण भुर्जी फोडणी देऊया. हे बघा, पॅनमध्ये मी तेल टाकत आहे. तेलच्या जागी तुम्ही पूर्ण बटरसुद्धा यूज करू शकता. यामध्ये मी थोडंसं तेल आणि थोडंसं बटर टाकत आहे. हे बघा, तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये बटर टाकून द्यायचं आहे. थोडंसं 1 चमचा मी बटर टाकत आहे त्यामध्ये. तुम्ही पूर्ण बटर पण यूज करू शकता. हे बघा, पूर्ण गरम झालेलं आहे. आता मी त्यामध्ये थोडीशी जिरे टाकते. भुर्जीमध्ये मोहरी टाकत नाही, तर आपल्याला मोहरी नाही त्यामध्ये टाकायची आहे. हे बघा, जिरे टाकल्याच्या नंतर आता आपण जे लसण जिरं कुटून घेतलं ते टाकून देत आहे मी त्यामध्ये. हे बघा, त्याला छान हलवून घ्यायचं आहे. छान थोडं तळत आलं की आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. हे बघा, 2 छान मी कांदे कट करून घेतलेले होते. आता कांदा टाकून देत आहे मी त्यामध्ये. कांदा छान थोडासा गोल्डन होऊ द्यायचा. हे बघा, कांदा थोडा तळत आला. आता आपल्याला त्यामध्ये टोमॅटो टाकून द्यायचा आहे. हे बघा, टोमॅटो सुद्धा छान असा लगे नरम होऊ द्यायचा आहे. थोडा तळण झाला की त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. हे बघा, आता मी त्यामध्ये लाल तिखट टाकून घेत आहे. हे बघा, पोहेच्या चमच्याने मी हे 1 चमचा टाकलेला आहे लाल तिखट. हे चांगलं हलवून घ्यायचं आहे. हे बघा, छान तळत आले की त्यामध्ये थोडंसं मी धने पावडर टाकत आहे. हे बघा, चांगलं ते मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता छान मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये पनीर टाकून द्यायचं आहे. हे बघा, एकदम छान होती लगे ही भुर्जी. हे बघा, आता छान लगे पनीर ते हलवून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये पूर्ण ते मिश्रण मिक्स झालं पाहिजे आपण तळलेलं पनीरमध्ये. खिसून जर घेतला तर आपल्याला मॅशरनं मॅश करायचं पण काम नाही. हे बघा, हे मागून मी टाकून दिलेलं आहे, ते जे खिसता आलं नाही शेवटी ते टाकून दिलेलं आहे पनीर मी. थोडंसं चवीपुरतं मी त्यामध्ये मीठ टाकत आहे. हे बघा,
आणि यावर तुम्ही थोडासा चाट मसाला पण टाकू शकता यामध्ये. आणि कोथिंबीर टाकत आहे मी वरून याला. झाली बघा आपली तयार, एकदम मस्त अशी लगे पनीर भुर्जी. जशी गाड्यावर भेटती सेम तशी लगे. हे तुम्ही पावसोबत खाऊ शकता, नानसोबत खाऊ शकता, रोटीसोबत खाऊ शकता. एकदम मस्त लगे. हे बघा तयार आहे आपली पनीर भुर्जी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.